निरंजन गावकरे, महेश चौगुले, पालक सचिव नवीन सोनम, त्याचबरोबर पोलीस आयुक्त ठाणे, पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि बाकी पोलीस अधिकारी, आयुक्त ठाणे महापालिका नवी मुंबई, कल्याण मुंबई, भिवंडी, मीरा भाईंदर, शिव ठाणे, पोलीस अधीक्षक आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्वच महापालिकांचे आयुक्त आणि अधिकारी. आजच्या बैठकीच्या सुरुवातीलाच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली आपण अर्पण केलेली आहे. मी त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आजच्या या बैठकीमध्ये खालील महत्त्वाच्या विषयावर चर्चा आणि निर्णय घेतले. मागील बैठक येथे होताच मान्यता आपण दिलेली आहे. दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीची इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर वार्षिक योजनेचा आढावा, सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण वेळेत करून जिल्ह्याचा खर्च 100% करण्याबाबत सर्व विभागांना, सर्व यंत्रणांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पुढच्या वर्षी हे होता कामा नये. शेवटच्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये काही गडबडीमध्ये आपण विकास कामांना मंजुरी देतो आणि त्यामुळे गुणवत्तापूर्ण कामं होत नाही आणि जी आवश्यक कामं आहेत ती होत नाही. दुसरी भलती कामं आपल्याला करावी लागतात. ती त्याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आपण स्वतः लक्ष द्या. 26-27 वार्षिक योजनांना मंजुरी दिलेली आपण. सर्वसाधारण योजना 660 कोटी 35 लाख, आदिवासी उपयोजना 140 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 107.99 कोटी आणि त्याचबरोबर यावर्षी आपण 1700 कोटी प्रस्तावित करावे आणि ग्रामीण भागाला त्यामध्ये प्राधान्य देणं आवश्यक आहे. कारण शाळा असतील, अंगणवाड्या असतील, रस्ते आहेत, या सर्व ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या आपल्याला अपग्रेड करायला PSC आहे, PSCने देखील अपग्रेड करायची असते तर वाढीव निधीची आवश्यकता आहे. तशी मागणी आपण या ठिकाणी केलं गरजेचं बैठकीमध्ये करूया. त्याचबरोबर ज्या विभागामध्ये पुढच्या वेळेस 100% खर्च वेळेत होणार नाही त्या HODला जबाबदार नाही. तेव्हा कलेक्टर महोदय आपण याची नोंद घ्या. त्यांना HOD आपले विभाग प्रमुख जबाबदार असतील. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी आपला ॲक्शन प्लॅन जो आहे वेळेत तयार केला पाहिजे आणि नियोजित जो कार्यक्रम आहे तो देखील वेळेत केला पाहिजे. त्याचे प्रस्ताव तयार केले पाहिजे. क्वालिटीवर लक्ष दिलं पाहिजे. वेळेमध्ये आराखडे तयार झाले पाहिजे. त्याला वेळेत टेक्निकल सँक्शन दिला पाहिजे आणि DPC मार्फत होणाऱ्या कामाचं स्वतः HODने मॉनिटरिंग केलं पाहिजे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कलेक्टरकडे अहवाल सादर केला पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी सगळ्याच विभागाला आणि आता जे रस्त्याबद्दल ज्या तक्रारी आलेल्या आहेत जे प्री मान्सून वर्क जे आहे तर पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे बरे आता फेब्रुवारी महिन्यात तर आपण जातो अगदी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खड्ड्याची दुरुस्ती करायला आणि मग पावसामुळे ते करता येणार नाही. मग आपण मातीने त्याचं गिट्टीने रॅबिट टाकून खड्डे दुरुस्त करतो ते राहत नाही. त्यामुळे सर्व विभाग जे आहेत ठाणे जिल्ह्यातले जे PWD असेल, महापालिका असतील, MMRD असेल, आणखी MSRDC असेल, ज्या सर्व यंत्रणा आहेत या सर्व यंत्रणांनी आणि सर्व महापालिकांनी आपापल्या विभागातले रस्ते दुरुस्ती डांबरी ताबडतोब बिबिटनी नाही तर डांबराचे रस्ते किंवा ज्या ठिकाणी आपण कॉन्क्रीटचे कामं करतोय
ती मे अखेरपर्यंत कंप्लीट केली पाहिजे. पावसाळ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं राहून गेलं ही सबब बिलकुल कोणी सांगू नका. पावसाळ्यामध्ये आपल्याला डांबर टाकता येत नाही आणि रस्ते दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने आहेत. त्या 4 महिन्यामध्ये सर्व रस्ते व्यवस्थित सुस्थितीत आणणं ही प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळेच पावसाळ्यामध्ये होणारी ट्रॅफिक पण कमी होईल. लोक लोकप्रतिनिधींना जाब विचारतात, दोष देतात, तोही कमी होईल. त्यामुळे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष करून रस्त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून रस्ते जे मला वाटतं आता आपली पावसाळ्यापूर्वी एक मिटिंग होईल, त्यावेळी सगळे रस्ते सुस्थितीत असले पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि पावसाळ्यापूर्वीची जी काही तयारी आहे ती देखील आपली सगळी झाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये जीवितहानी, वित्तहानी, कुठेही नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी मी करतो. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मगाशी मला वाटतं निरंजन हे आपले मगाशी ते कुत्र्या चावल्यामुळे काही लोकांचं आणि काही लोकांनी त्याच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तर भटक्या कुत्र्यांसाठी परमनंट शेल्टर आवश्यक आहे. तर ते प्रत्येक महापालिका वाईज आपापल्या भागामध्ये त्यांनी करावं, जागा बघून. आणि शेवटी मोठ्या प्रमाणात कुत्र्याचं सामाजिक विषय झालेला आहे. आणि ते जी व्हॅन आहे सूचना केली यांची आपल्या ॲनिमल ॲम्ब्युलन्स, तर ती देखील मला वाटतं आपण त्याला नवीन सोना आपण ED मधून त्याला पैसे देऊ आणि ती देखील मोबाईल व्हॅन आहे ना ती, तर ती घेऊन त्याच्यामधून ते ट्रीटमेंट उपचार काही महापालिका ठाण्याची आहे का महापालिकेची आहे ना, तर कलेक्टर तुम्ही लक्षात घ्यायचं म्हणजे हे आपल्याला करून घ्यायचं आहे. सगळीकडे हे विषय आहे ना, आणि तो सामाजिक विषय झाला आहे. ते व्यक्तीबद्दल चावून आहे आणि त्यांचं जे ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पाळीबाई त्यांना पण आपले निर्विजीकरण पासून ज्या काय त्याच्यावर तुम्ही जरा नोंद. आणि मला वाटतं आता सर्वांनीच मुद्दे उपस्थित केलेले त्याची नोंद घेतलेली आहे. आणि पुढच्या वेळेस आपल्या ॲक्शन रिपोर्टमध्ये त्याचा सगळा अंतर्भाव असला पाहिजे. आणि बाकी सर्व यंत्रणांनी आपापल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पावसाळ्यापूर्वीच्या पार पाडल्या. मला वाटतं पावसाळ्यामध्ये काही नागरिकांना त्रास होणार नाही. आणि म्हणून शाळांचा तर विषय झाला, आपला PSCचा पण झालेला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीमध्ये तर काम चालू आहे. जिल्हा रुग्णालय कधीपर्यंत कंप्लीट होईल? कंप्लीट झालेलं आहे. आपलं फक्त एक वेदर इश्यू आहे. MSCBचं तर आपल्याला एरोलीवरून लाईन आणायचा रस्त्यामधून, तर त्याचं ते हाय पॉवर कमिटीला ते प्रस्ताव केला सरवाडीचा. तो झाला की मग त्याच्यानंतर ते 3-4 महिने तर ते कुठे आहे, ते कोणाला पाठपुरावा करा. सर EPCला सर मी पर्सनली फॉलो करतोय. सध्या EPCला फाईल केली होती, मायनॉर डिपार्टमेंट परत आलेली आहे, ती आज आपल्याकडे आहे. ती नंतर त्याला हाय पॉवर कमिटी सोना सर त्याच्यावरती मंथली रिव्ह्यू आमची घेत राहतात. इव्हेंट प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या लोकांना पण आपण सूचना दिल्या, त्यांना डायरेक्टली बोलवलं होतं मी. आम्ही फक्त तो लास्ट स्टेजमध्ये आहे, ते झाले तर आपल्याला तो करता येईल. आणि लोकेश चंद्र साहेबांशी सुद्धा बोललं तर त्यांच्या इलेक्ट्रिक लाईन लवकर करण्यासाठी ते पण टीम पाठवत आहेत. आता याच्यामध्ये आपण या 2026-27 मध्ये जेंडर बजेट वगैरे
चाइल्ड बजेट आहे त्याच्यावर आपण भर दिला आहे. महिला बालविकास पर्यटन विभाग, गडकिल्ले संरक्षण, गृह विभाग यांच्यासाठी 3% राखीव निधी आहे. अनुसूचित जाती उपाययोजना 5%, दिव्यांग लाभार्थींसाठी 5%, आणि मला वाटतं बाकीची साखव आणि बांधकाम आमच्या ग्रामीण भागात केलं आहे. रस्ता सुरक्षा 60 कोटी तिथं कमी आहे, आपल्याला याच्यात वाढवलं आहे. आणि उल्हासनगर तुम्ही ते रेग्युलायझेशन आणि क्लस्टरच्यावर जरा भर द्या. पावसाळ्यामध्ये त्याचं फार अडचण होते. आणि कल्याण डोंबिवली तुमचं क्लस्टरचं काय आहे ते तुमच्याकडे पण धोकादायक इमारती आहे. तुम्ही ते ठाण्याला आपण क्लस्टर चालू केलेलं आहे. येस सर, आमच्याकडे सर 3 क्लस्टरवर काम चालू ठाणे आहे. कॉर्पोरेशन आणि सिडको मिळून करते आहे. आणि तसं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्या ज्या सरकारी प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये आपण सिडकोला घेतली, SRL म्हाडका आहे सिडकोला घेतली आहे, MMRDला घेतलेला आहे, त्याचबरोबर MSRDC MIDC आणि MMRD या JV मध्ये. त्यामुळे ही जी काही सरकारी प्राधिकरण आहे त्यांना देखील आपण क्लस्टरमध्ये घेतलेलं आहे. तर जिथं मीरा भाईंदरला क्लस्टर असेल, तुमच्या कल्याण डोंबिवली आहे, भिवंडी आहे, भिवंडीमध्ये धोकादायक इमारती आहे, तुम्ही त्याच्यावर काम करा. तुम्हाला तिथे क्लस्टर कशाप्रमाणे तुम्हाला तिथं त्याची फिजिबिलिटी आणि व्हायबिलिटी चेक करा. कारण भिवंडीत तुमचं थोडं जे काही रेट आहे ते थोडे कमी आहे रिअल इस्टेटचे. त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला कसं योग्य तिथे आपल्याला करता. उल्हासनगरसाठी आम्ही निर्णय घेतला. तुम्ही देखील त्या ठिकाणी सर्व महापालिकांचे आयुक्त आहेत ज्यांना क्लस्टरवर मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टरचं एक विशिष्ट असं स्पेशल सेल बनवा. कारण क्लस्टर हा निर्णय आपण घेतला आहे तो एवढ्यासाठीच की धोकादायक इमारतींमध्ये दर पावसाळ्यामध्ये ज्या इमारती पडतात आणि लोकांचा मृत्यू होतो तो टाळण्यासाठी आपण क्लस्टर ही योजना आणलेली आहे. आणि क्लस्टर योजना एकदा पुढच्या मीटिंग मला वाटतं यावेळेस आपण त्याचं प्रेझेंटेशन दाखवायला पाहिजे. नेक्स्ट मीटिंगमध्ये दाखवा. क्लस्टरमध्ये आपण जे समजा एक 2 इमारतींचा पुनर्विकास होतो त्यामुळे आपण त्यांना ॲम्युनिटी देऊ शकत नाही, ओपन स्पेस देऊ शकत नाही, त्यांना सुविधा देता येत नाही. आणि म्हणून समूह विकास आपण जेव्हा करतो 25 एकराचा असेल 50 तुमच्या उल्हासनगरला किती एकर ठेवणार स्क्वेअर किती स्क्वेअर 4000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकर बरोबर ना. तर ज्या ठिकाणी आता ठाण्यामध्ये मोठे क्लस्टर आहेत या मोठ्या क्लस्टरमध्ये त्या ठिकाणी एकत्र डेव्हलपमेंट झाल्यामुळे पूर्णपणे ओपन स्पेस मिळते. तिथे गार्डन बगीचा मिळतो, ग्राउंड मिळतं, शाळा मिळते, हॉस्पिटलची सेवा मिळते, पार्किंगची सेवा मिळते, क्लब हाऊस आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात. आणि म्हणून क्लस्टर जो आहे तुम्हाला SRAमध्ये फक्त खालच्या माणसाला आपण देऊ शकतो, वरच्या माणसाला देता येत नाही. पण क्लस्टरमध्ये आपण ती मुभा ठेवलेली आहे. जेवढे लोक आता तिथे अस्तित्वात राहत आहेत त्या सर्वांना घरं देता येत आहे. आणि त्यामुळे सर्व कलेक्टर तुम्ही थोडा याचा क्लस्टरचं थोडा रिव्ह्यू द्या महापालिकावाईज. कारण दर पावसाळ्यामध्ये आपल्याला त्यांना पर्याय नसतो, आपण त्यांना नोटीस देतो आणि तुम्ही नोटीस देऊन खाली करा. कुठेतरी आपण हॉलमध्ये शाळांमध्ये त्यांची टेम्पररी व्यवस्था करतो. हे क्लस्टर हे परमनंट सोल्युशन आहे. ठाण्याचे आयुक्त इकडे आहेत, आपल्याकडे इमारती चालू झाल्या ना 25-30 मजल्याच्या. त्यामुळे या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी धोकादायक इमारती आहेत या सर्व इमारतींच्यासाठी ही क्लस्टर योजना जी आहे ही लोकांच्या फायद्याची योजना आहे. त्याच्यामध्ये क्षेत्रफळ पण जास्त आहे, ॲम्युनिटी सगळ्या आहेत. त्यामुळे त्याला तुम्ही थोडा फोकस करा आणि त्याच्या बाबतीमध्ये लोकांना त्या मोठा दिलासा मिळेल. मला वाटतं सर्व विषयांची चर्चा आपली झालेली आहे. आणि सर्व लोकप्रतिनिधींना, आमदारांना मी धन्यवाद देतो. सर्व अधिकारी जे उपस्थित आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो. पोलीस डिपार्टमेंटसाठी जे काही वाढीव तुम्हाला त्यांना गाडी वगैरेसाठी तरतूद करायची आहे नोंद घेतली.
आणि नवीन सोनार जे तुम्ही जे आता काही विषय जे आहेत त्याचा थोडा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. आणि प्रशासकीय मान्यता उल्हासनगरच्या बिल्डिंगला आपल्याला द्यायचं आणि जे भिवंडीसाठी 35 कोटी रुपये जे आहेत ते देखील ईडीमधून देण्याची आवश्यकता आहे. सर ते उल्हासनगरसाठी पण आहे. आपल्या उल्हासनगर पण मागणी केली सर, अराउंड 16 कोटीची सर, त्याच्या ट्रेनच्यासाठी सर. हां ठीक आहे. तर ते पण तुमच्या आता पावसाळ्यापूर्वी सगळे रस्ते दुरुस्ती करून घ्या. सर्व एजन्सी ज्या आहेत त्या सर्वांनीच पावसाळ्यापूर्वी हे सर्व रस्ते पूर्णपणे डागडुजी झाली पाहिजे. आणि वाहतूक विभागाने आपले DCP आहेत नाही तर तुम्ही थोडं बघा कुठे कुठे रस्त्यांची परिस्थिती खराब आहे. तुमच्या ट्रॅफिकच्या लोकांना त्याच्या भागातले तुम्ही हे करून कळवा. म्हणजे तुम्ही ठाणेवाले मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि तिकडचे जे आहे तुम्ही म्हणजे तुम्ही पण सूचना द्या जिल्हाधिकारी या सर्व यंत्रणांचं पावसाळ्यापूर्वी जी काळजी घ्यायची आहे त्याचे प्रमुख कलेक्टर आहे. नाही अरे कलेक्टर सगळ्यांचं हां ते डिझास्टर अथॉरिटी म्हणून आपण कलेक्टरनं केलेलं आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना कॉर्डिनेट करणं, COना कॉर्डिनेट करणं, सर्व यंत्रणांना कॉर्डिनेट करणं हे आपल्याला कलेक्टर म्हणून तुम्ही हे करा. आणि पावसाळ्यापूर्वीची सर्व कामं त्या ठिकाणी करा. आणि ग्रामीण भागामध्ये थोडं आपल्याला जास्तीचं प्राधान्य मगाशी कतोरे साहेब, शांताराम मुळे यांनी या सूचना केलेल्या आहेत ग्रामीण भागासाठी, त्याची नोंद घ्या. आणि पुढच्या बैठकीच्या अगोदर हे सगळे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत. आणि या बजेटमध्ये वाढीव मागणी प्रस्तावित आपण करा, पण त्याचं सगळे आवश्यकता आणि प्रायोरिटी आपण फिक्स केलेले आहे. त्याची व्यवस्थित तिथे मांडणी केली पाहिजे तेव्हा आपल्याला वाढून पैसे मिळतील. मला वाटतं सगळ्यांनाच मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आजची बैठक मी